करेंगे यहाँ से। और खास कर देखिए शिवा 11 से इस नाम से गाँव देवी पेंदर टीम है मैदान पर। उत्तर से भूर देखिए बात करेंगे हमारे प्रवीण दादा भूर, मंगेश दादा भगत, संतोष दादा मात्रे। देखिए पूरी सभी ने अच्छी तरह से पर मेहनत के साथ साथ इस टूर्नामेंट को देखिए अंजाम के समय तक पहुंच गए हैं। लखन दादा पाटिल लेके बात करें खास बाइक और इस टीम को देखिए एक साथ लेकर चलने में। व्हाइट का जब पहला गेंद के एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ से। पिछला मैच बात करेंगे ना 2-3 मुकाबला से रन नहीं बन पा रहे उज्जैन यहाँ पर, लेकिन ये मुकाबला देखते हैं यहाँ से। सुजल भूर देखिए हमारे साथ में पर जुड़े हैं। कल्पेश भी लगे से कहते ना उम्मीद से करते हैं इंतजार कि शायद सपनों में मुलाकात हो जाए और चाहेंगे यहाँ पर टीम की शुरुआत कुछ चौके छक्के से हो जाए। लेकिन प्रथमेश ओ इनसाइड एज था यहाँ पर, अंदरूनी हिस्सा लिया यहाँ पर। 4 रन आता हुआ यहाँ से, चारों खाना चित है। समाधान भूर की रिएक्शन बता रही है कि कम से कम शॉर्ट लेग पर गेंद को तो रोकिए। रोशन मात्रे देखिए ये बल्लेबाजी की बात करेंगे ना यहाँ से। सुजल रोशन समंदर के जैसे हैं भाई, ये ऊपर से दिखते हैं शांत और अंदर से हैं तूफान। अगर एक बार इनकी तूफान उठी तो फिर कठिन हो जाएगा अच्छे अच्छे गेंदबाज के लिए। लेकिन अभी तक प्रथमेश ने देखिए बांध कर रखे हैं। बहुत बढ़िया फुल लेन देखिए एकदम से यहाँ पर स्विंग के साथ थोड़ा मुश्किल में डाल रहे हैं रोशन मात्रे। लगातार देखिए यहाँ से अब थोड़ी सी कुछ रिएक्शन इनका देखने को मिला। क्या हेलीकॉप्टर उड़ाएंगे? ये जगह से बड़ा बड़ा हिट खेल लेते हैं। बड़े देखिए हाइट हैं। जस्टिन कैम्प जैसे साउथ अफ्रीका के खिलाड़ी हुआ करते थे, बड़े छक्के के लिए पहचाने जाते थे। लेकिन प्रथमेश देखिए यहाँ से और यही अभ्यास कर रहे थे। हेलीकॉप्टर कवर के ऊपर से देखिए 6 रन आता हुआ। क्या बढ़िया देखिए बल्ले का फॉलो यहां पर था उनका। और जब 2 गेंद देखिए उन्होंने मुश्किल में थे, थोड़ा बीट हुए थे, पहला चौका आया था, लेकिन उसके बाद देखिए थोड़ा सा अपना इरादा बदले कि जगह से थोड़ा सा पावर हिटिंग जो बॉटम एंड उसका अच्छा मजबूत है इस्तेमाल के पावर हिट किए। 6 रन आता हुआ यहाँ पर प्रथमेश को। फिर एक बार देखिए लगातार जड़ में रख रहे हैं यहाँ से प्रथमेश का भी ये सोच मैं तारीफ करना चाहूंगा। तर नेरेचे आमचे सन्माननीय कुणाल तांबोली इथे आलेत। कुणाल या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। नेरे संघासाठी नेहमीच त्यांचं योगदान राहिलं आहे। चांगले उद्योजक आहेत, आयोजक देखील आहेत। कुणाल तांबोली आमचे नेरेचे यांचं स्वागत आहे। और इस बार देखिए थोड़ा सा लेग स्टंप से भटके गेंदबाज है और बल्ला कितना तेज चलाया था, मुझे लगता है तो पूरा तरह से संपर्क नहीं, लेकिन फिर भी 4 रन वापर केलाय। सुरेख फटका मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू चौके के साथ देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा यहां से 15 रन से। ओ इस बार देखिए जगह से खींच कर मारा यहां से। ऊंचाई तो ली है लेकिन लंबाई देखते हैं यहां से दूरिया कितना लिया यहां से। ओ बाउंड्री लाइन क्लियर किया है भाई। झलक भी था और फलक भी था। ये बैटरी कुछ अलग ही था। रोशन मात्रे के बल्ले से अंतिम गेंद में आता हुआ 6 रन और ओवर देखिए जाकर पहुंचा यहां पर 21 रन। कितना बढ़िया देखिए बल्ले का यहाँ पर साउंड था और उसके साथ साथ है ऊंचाई भी भरे थे और लंबाई भी लेते हुए पहला ओवर में देखिए 21 रन। यही बात छेड़े थे पिछले 2 मैच में एकदम से शांत थे और अब इस मुकाबले में देखिए आग उगलते हुए बड़ी मैच के बड़े प्लेयर्स। 21 रन देखिए पहला ओवर। क्या टॉस जीतकर यहाँ पर फील्डिंग चुना
ये डिसीजन क्या नहीं। देखिए जब अच्छी गेंदबाजी हो जाती है ना तब हम कहते हैं कि अच्छा डिसीजन था, यहाँ पर टॉस जीतकर फील्डिंग चुने। लेकिन अगर वही गेंदबाज को पिटाई हो जाती है, ऐसा नहीं कि प्रथमेश ने अच्छी गेंदबाजी नहीं की, लेकिन प्रथमेश का एक चीज मुझे देखने में वो नहीं लगा। प्रथमेश यहाँ पर बचने के लिए गए, बैटर को रोकने को गए यहाँ से, शायद थोड़ा सा वेरिएशन में और उन्हें दिखाना चाहिए था। लेन गेंद किए नहीं, नकल गेंद किए नहीं, स्लोअर गेंद जो जाल में अक्सर फंसाया जाता है, और लगातार वो ब्लॉकल जड़ में रखते गए। वहां हल्की से लाइन से चुक गई। देखिए पहला 2 गेंद कठिन था रोशन के लिए, उसके बाद वो जान लिए कि गेंदबाज करना क्या चाहता है, कि लगातार वो जड़ में रखना चाहता है, यानी बड़ा हिट मुझे खेलने नहीं देना चाहता है। फिर उसके बाद उन्होंने देखे थोड़ा बॉटम एंड बल्ला को देर लेट लाते हैं और जगह से पिकअप दिया, जिसके कारण देखे 2 चौका छक्का बना। थोड़ा उसके विपरीत गेंदबाजी करना चाहिए था यहां से। यहां पर देखिए गेंदबाजी की बात करेंगे, पंकज कोपरकर देखिए बात करेंगे। मुझे प्रथमेश को लगता है अभी भी काफी कुछ अच्छे गेंदबाज हैं, ये संदेह नहीं। 21 रन गिरा तो इसका मतलब ये नहीं कि खराब गेंदबाज हैं, लेकिन सीखने के लिए अभी भी उनको काफी कुछ, क्योंकि जब सामने बड़ा खिलाड़ी रहता है क्या करना चाहता है। पंकज कोपरकर देखिए लगातार लेन में बदलाव करते हुए लेग स्टॉप को छोड़ता हुआ वाइड, एक्स्ट्रा से रन आता हुआ यहां से। सोनू पाटिल भी देखिए पिछले मैच 2 मैच उन्होंने भी निराश किए हैं, तो शायद मुझे लगता है जो पिछले 2 मैच में खामोश थे और इस बार अच्छा शुरुआत हो चुका है। 4 ओवर का मैच है, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 23 रन। देखिए हल्के हाथों से खेलते हुए सोनू यही काम करेंगे, वो भरोसा रोशन पर ज्यादा दिखाएंगे। कहते ना सांप के फन में और बिच्छू के डंग में हमेशा जहर होती है, और रोशन मात्रे के बल्लेबाजी में कहर होती है। एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा 24 रन। 25 रन पर क्या बढ़िया देखिए रोशन कैलकुलेशन के साथ चलते हुए। पहला ओवर 21 आता, एक वाइड भी था यहां से। ओ ये चलिए भाई जगह से गरज दिए, हवा हवाई हवा हवाई हवा हवाई, और गेंद को छक्के के लिए उड़ाए। बात करेंगे साहिल दादा चले, प्रथम दादा पटेल की तरफ से कामोडी टीम के लिए देखिए शुभकामना। और रोशन मात्रे देखिए आग उगल रहे भाई यहां से, देर से देखिए यहां से। और एक देखिए यहां से 30 तरह वाइड कर, अच्छा सोचता यहां पर, खड़ा टक्कर देखिए यहां से। पंकज कोपरकर देखिए ये भी बता रहे भाई तो शेर है, तो मैं भी टेनिस क्रिकेट का बब्बर शेर हूं। एक बढ़िया फाइट है, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 32 रन। गेंदबाज फिर एक बार तैयार, रोका रोका रोका, देखिए अपील तेज था यहां से। और ये देखिए यही बात हमने छेड़ा था यहां से, लेग पाई से रन आता हुआ। तो अच्छे खिलाड़ी के बीच में जब फाइट होता है, कितना खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। और वो रोशन मात्रे देखिए दिखाते हुए स्कोर पहुंचा जाकर 33 रन। थोड़ा दूर से खेलें यहां से, रन आउट है। रोशन रन लेने को इनकार किया यहां से, क्योंकि यहां पर सोनू की बात करेंगे ना, सोच अच्छी थी यहां से, क्योंकि वो रोशन को चाहते थे कि रोशन तैयार नहीं थे पहले, क्योंकि रोशन जब तक तैयार होते तब तक देर हो जाता। इसके लिए देखिए रनआउट, एक साझेदारी तोड़ता हुआ तलाश था सफलता का, और पहला विकेट हाथ लगता हुआ यहां पर सोनू पाटिल के रूप में। क्या बात है, क्या बात है, क्या बात है डीजे, सही सॉन्ग यहाँ पर है। क्योंकि बहुत ही आसान होता है जमीन पर मकान बना लेना, किसी के दिल में जगह बनाना। संदीप पाटिल से देखिए आज करजत लीजिए, पेन लीजिए, उलवा लीजिए, भिवंडी लीजिए, डंबोली लीजिए, हर विभाग से देखिए करजत लीजिए,
200 के आसपास देखिए कमेंटेटर्स, जिसमें अंपायर, ऑपरेटर्स, स्कोरर, और ये चीज को लेकर चलना लंबी समय से देखिए जैसे रायगढ़ समालोचक एसोसिएशन स्थापन हुआ तभी देखिए शायद संदीप सर ऐसा लगता है हम 20 या 25 थे, लेकिन आज 200 के आसपास है। और इस साल देखिए संदीप सर ने खुद रजा देने के लिए तैयार थे कि मैं बहुत साल अध्यक्ष रह चुका हूं, अगर आप किसी को इच्छा है तो करिए, लेकिन बिन बुरद उन्हें फिर से अध्यक्ष पद दिया गया और खुशियों की आंसू थी उस समय पूरी हमारी कमेंटेटर पैनल को और संदीप सर को निश्चित से। बहुत बढ़िया, एक साथ लेकर चलना बांधना, और मैं बड़ा खुशकिस्मत हूं आज महाराष्ट्र में देखिए आने के साथ साथ और इतनी बड़ी समालोचक एसोसिएशन मिला। और ऋतिक दादा उल्वेकर देखिए इनकी तरफ से क्रीज के लिए खास करके हर विकेट के लिए यहाँ से 500 रुपए देखिए यहाँ से कैश प्राइज देखिए बहुत बढ़िया आता हुआ। ओ खींचकर मारे, ऊंचाई लिए, क्या लंबाई की कमी है यहाँ से, लंबाई की कमी है। कहते ना रात 12 के बाद शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। यहां से बैटर का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन। नहीं, निश्चित रूप से देखिए बात करेंगे स्वर्गीय पाला साहब देखिए जिंदाबाद, और आज भी है, कल भी है, आने वाला वक्त भी रहेगा। तो चलिए टोटल की बात करें, क्योंकि महाराष्ट्र की धरती पर देखिए उत्तम सेठ भोईर बबन दादा, तर पेंदर संघाला सुवर्ण संधी आहे. जर हा सामना जर जिंकले तर आमचे माजी सरपंच नितीन शेठ भोईर यांच्या वतीने 5,555 रुपये पारितोषिक दिला जाईल पेंदर संघाला. चलिए बहुत बढ़िया, देखिए यहाँ पर इनाम तो तेजी से आता हुआ, लेकिन रन भी देखिए यहाँ से कम उठे टीम के लिए। देखिए यहाँ से रन कैसे भाई टीम के लिए एक रन अहमियत रहेगा। ऋतिक दादा उल्वेकर इनकी तरफ से देखिए गेंदबाज के लिए हर विकेट के लिए 500, लेकिन आता हुआ 4। इतिहास जिनके बुरे होते हैं अक्सर उन्हीं के सपने कभी कभी पूरे होते हैं। थोड़ा सा वक्त बुरा है लेकिन रक्त नहीं। रोशन मात्रे थोड़ी नौ स्ट्राइक पे देखिए तड़प रहे हैं। टीम का स्कोर 38 देखिए यहां से 38 रन बनाए, क्या बढ़िया देखिए यहां से। और हर गेंद के ऊपर बैटर जोखिम ले रहा है भाई, और सुजल कहते हैं ना जोखिम सफलता का डाउन पेमेंट है, और वो काम देखिए बैटर कर रहे हैं। लेकिन अब थोड़ा गेंदबाज भी स्लोअर बाउंसर गेंद देखिए यहां से। कहते हैं ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंद कंधों के ऊपर गया तो तीखा बाउंसर। और यही बात किया भाई, जोखिम लेना पड़ेगा बैटर हो या गेंदबाज, और जोखिम हमेशा देखिए सफलता का डाउन पेमेंट होता है, और वो चीज यहां पर गेंदबाज लेते हुए थोड़ा वेरिएशन दिखाते हुए। यही बात मैं कहा था, छेड़ा था खास करके प्रथमेश के लिए कि उन्होंने लेन में कोई बदलाव नहीं किए थे। देखिए उसके बाद लेन आगे रखे, पहले छोटी गेंद से तिखा बाउंसर से बैकफुट पर रख ले, और उसके बाद देखिए बैटर को उन्हें पता था कि वो बैकफुट में रहेगा, उसके बाद लेन को आगे रखे। इसलिए कहा जाता है फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस क्रिकेट में गेंद उंगलियों से घुमाना, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कटर, बाउंसर, ये उससे भी बड़ी बात है। स्कोर देखिए 38 तक पहुंचा है, और कमाल का ओवर रहा भाई, कमाल का ओवर। कहते ना जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूर है सनम, और एक अच्छी ओवर की जरूरत थी इस मुकाबले में वापस लौटने के लिए। टीम का स्कोर 38 रन बनाए हैं, लेकिन अभी भी मैदान के अंदर कयामत की कहर जिसने मचाई है रोशन मात्रे है भाई, कुछ भी हो सकता है आगे का 6 गेंद। बोला छत्रपति शिवाजी महाराज की।
और रोशन मात्रे देखिए इस वक्त मैदान पर है। कामोटे का डगआउट तो यही कहता होगा भाई, किसी के नाक में हीरा है, किसके कान में हीरा है, अरे उससे क्या लेना देना है, हमारे पास भी एक रोशन मात्रे हीरा है और इस वक्त वो मैदान पर है। और ये हीरा को क्या हासिल करेंगे गेंदबाज, गेंदबाज की बात करेंगे विक्रम, एक्सप्रेसिव बेस्ट जरा अनुभव बहुत है, क्या विक्रम रचाएंगे या रोशन मात्रे जो अभी तक कयामत के कहर। सोच तो अच्छी है, दूर रखा जाए, वाइड से देखिए एक रन आता हुआ यहां से और रोशन मात्रे के शांत चेहरे पे गहरा बड़ा रहता है भाई। यहां से इनकी खामोशी पे कभी शक मत करना। स्कोर देखिए 39-39 तक पहुंचता हुआ। अभी तक देखिए 2 मैच में जो रन रेट दिखाई नहीं दे रहा था, लेकिन इस मुकाबले में और जड़ में रखते हुए स्लो और गेंद सीधा खेला और कितना पावर हिट टाइमिंग था भाई यहां से। और फील्डर कौन थे भाई, आशीष नेवरुल कर देखिए सिर्फ बल्ले से नहीं भाई, अब वो फील्डिंग से भी चलवा दिखा रहे हैं। नहीं इस सीजन देखिए ये बंदा बड़ा अच्छा टच में है भाई, बहुत अच्छी काम करते हुए और 40 तक पहुंच गए। इतना उड़ान तो भरना है, चाहे जितना बार गिरना पड़े, अगर सपनों को पूरा करना है चाहे खुद से क्यों ना लड़ना पड़े। और ये आशीष के फील्डिंग एफर्ट दिखाती हुई ओ जड़ में रखते हुए यहां से रोशन मात्रे इसलिए चाहते थे कि दूसरा ले जाए, लेकिन आशीष का फील्डिंग ने रोका। इसलिए तो कहा जाता है भाई, शहर का दवा और पेंदर गांव का हवा अक्सर बदलता रहता है, कभी बल्लेबाज तो कभी गेंदबाज। अब मैच देखिए आखिरी 6-7 गेंद में बदला है, रोशन मैदान पर है लेकिन रन नहीं आ रहे भाई। 40 रन है, गेंदबाज तैयार रहा। हाँ ये चलिए ड्राइव किए, यहाँ पर सिंगल लेंगे दूसरे के लिए, मुझे लगता है नहीं बिल्कुल ही तैयार नहीं है रोशन। देखिए आराम से 1 रन ले रहे भाई, क्योंकि वो जानते हैं कि आने वाला जो गेंद यहां से बचा है, 3 गेंद बचा है, बची हुई ये गेंद 3 क्या उड़ा देगा यहां से नींद। टीम का स्कोर देखिए 41 रन बना यहां से। और विक्रम देखिए एक्सप्रेशन अनुभव गेंदबाज, क्या बांध कर रखेंगे यहां से रोशन को, या रोशन जो अभी तक शांत है भाई, क्या इनकी खामोशी पे कभी भी शक मत करना। और तैयार विक्रम, ओ जड़ में रखते हुए यहां से क्या बढ़िया गेंदबाजी, ओ आशीष से हो गई गलती भाई, चिंगो लेने का देना पड़ गया 4 रन। कहते हैं ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। केतन मात्रे का इंटरव्यू के दौरान जिक्र किए कि काश मैं भी थोड़ा क्रिकेट सीखा होता। 37 बाइक 5 4 व्हीलर, बहुत बढ़िया। देखिए यहां से ओ कदमों का इस्तेमाल है, क्या बढ़िया गेंद विक्रम देखिए डालते हुए और नाखुश है रोशन मात्रे। रोशन क्या यहां पर अंपायर से मांग रहे DRS वाइड, के लिए नहीं है भाई यहां से। और विक्रम देखिए भाई, विक्रम रचा रहे हैं लेकिन आशीष थोड़ी सी नाखुश रहेंगे भाई। 1 गेंद अभी भी बचा है यहां से और टीम का स्कोर देखिए 45 है, लेकिन देखते हैं रोशन क्या आखिरी गेंद के पर कहां तक ले जाएंगे यहां से। लंबी समय से शांत हैं नहीं, अब देखिए खोद कर निकाला भाई यहां से। अब तो गेंद बच गएगा भाई यहां से कि अल्लाह बचाए मुझे हैतरे वार से। जीत के लिए 52 की जरूरत है यहाँ पर। युवराज माली सर कहते ना रात भी अच्छा होगा और मंजर भी अच्छा होगा। अरे तू आगे बढ़ने का हिम्मत तो कर रहा है, सब कुछ अच्छा होगा यहाँ पर। क्या पेंदर टीम यहाँ से आगे बढ़ेंगे, क्योंकि रोशन मात्रे ने तो जवाब दे दिया भाई, जंग छेड़ दिया भाई कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से। क्या पेंदर टीम यहाँ से जवाब देगी कि हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है। देखते आने वाला वक्त बताएगा। दोनों टीम का कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है।
खूप खूप धन्यवाद बाबू शहा सर, ज्यांची सुमधुर वाणी आणि सुमधुर आवाज आपण ऐकत होतात. 52 धावांचं लक्ष आहे आपण पाहतोय. खरं तर ज्यांना होम ऍडव्हान्टेज आहे या क्रीडांगणाचं, जीवा 11 गावदेवी पेंदरच्या समोर रोशन म्हात्रेची लाजवाब इनिंग कामोठे बी टीम साठी आपण पाहिली. 39 धावा 14 बॉल मध्ये त्याने कुठल्या, आणि त्याच्याच खरं तर या इनिंगच्या जोरावर आपण पाहताय की 51 धावा 4 ओव्हर मध्ये खरं तर उभारण्यामध्ये यशस्वी झाला तो कामोठे बी संघ. भरपूर गर्दी आपण पाहताय प्रेक्षकांची सध्याच्या घडीला या क्रीडांगणाच्या सभोवताली, कारण घरचा संघ खेळतोय. तर आपण इथे सन्मान घेतोय. आमचे नेरे गावचे आदरणीय कुणाल तांबोली यांचा आपण इथे सन्मान करतोय. कुणाल या. हेमंत आंग्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते नेरे गावचे आमचे आदरणीय कुणाल तांबोली यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. यस, धन्यवाद. तर पोंडा ग्रुप यांच्या वतीने जीवा 11 गावदेवी पेंदर टीमसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचा आभार आपण व्यक्त करूया. 24 बॉल आणि 52 ची इथे तर गरज आहे. धावसंख्या 52 उभारायच्यात, 13 ची सरासरी, प्रति षटक 13 धावांची ती आवश्यकता आहे. जीवा 11 गावदेवी पेंदरच्या समोर मात्र हे आव्हान पेश केलंय, एक मोठं आव्हान पेश केलंय कामोठे बी संघाने. पहिल्या सत्रामध्ये लाजवाब बॅटिंग, रोशन म्हात्रेची चर्चा राहिली संपूर्ण या इनिंग मध्ये आपण पाहिलं. लाजवाब फटकेबाजी त्याची आपण अनुभवली. 39 धावांची ती इनिंग, एक मॅरेथॉन इनिंग आपण म्हणू शकतो. आणि तशीच इनिंग आता पेंधर टीम साठी इथे खरं तर करावी लागणार आहे कोणता तरी फलंदाजाला. होम ऍडव्हान्टेज हा प्लस पॉइंट आहे. मात्र कामोठे बी संघ देखील या क्रीडांगणावर आता भरपूर सामने खेळला या रजनी क्रिकेटमध्ये, त्यामुळे त्यांच्याकडे आता भरपूर दाडगा अनुभव आपल्याला पाहायला मिळतात. आणि भरपूर प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय पेंदर संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगणाच्या सभोवताली आपण पाहताय जमलेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो पुन्हा एकदा. शिवतेश मित्रमंडळ व गावदेवी सांस्कृतिक कला मंडळ पेंदर यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय जीवा समाधान भोईर यांच्या स्मरणार्थ आयोजित हिंदू हृदय सम्राट आपण पाहतोय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 वर्ष 6व्या पर्वामध्ये आपण आहोत. आणि अंतिमची रात्र, अंतिम रजनी या क्रीडा स्पर्धेची. 24 चेंडू 52 धावा, प्रति षटक 13.00 ची सरासरी. सामना हाय व्होल्टेज होणार आहे. आतापर्यंत या संपूर्ण रजनीमध्ये सुजल आपण पाहिलं तर एकही सामना अगदी शेवटच्या बॉलपर्यंत गेला नाही. हा सामना तसा पद्धतीचा होईल अशी आपण आशा करूया. सुजित आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राईकला समाधान भोईर यांना आपण पाहताय. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन. आणि बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर निखिल गोलंदाजीला मात्र सुरुवात करेल कामोठे बी टीम कडून. पॉवर प्लेचं षटक निर्णायक असेल दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. अगदी एक वाईडिश लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. एक काऊ कॉर्नरला खेळाडू तैनात आहे आणि सर्व खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये या पॉवर प्ले मध्ये. सुजित, पहिला बॉल निखिलचा. पहिला बॉल कमी गतीने, अगदी एक पाय वाकवला, गुडघा टेकला आणि परफेक्ट मिडल केलं बॉलला. आणि बॉल चाललाय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. पहिल्या बॉलवर सुजितच्या बॅटमध्ये चौकार. ना कि जो चेंज आपको चैलेंज करती है ना वही चीज आपको चेंज करती है. आणि तो अप्रोच इथे पाहताय तुम्ही, एक पॉझिटिव्ह अप्रोच पहिल्या बॉलवर चौकार खेचून सुजितने इथे दर्शवलाय. आणि त्याने सांगितलंय की या धावसंख्या करता चेस करण्यासाठी आम्ही देखील भरपूर प्रयत्न करणार आहे. रणशिंग फुंकलाय, शड्डू ठोकलाय या क्रीडांगणाच्या आतमध्ये. तो सुजितने हा चौकार खेचून मनसुबे स्पष्ट केलेत या मॅच मध्ये की काय त्यांचा अप्रोच असणार आहे या धावसंख्येकडे जात असताना. पुढचा बॉल निखिलचा, राईट अप ओव्हर द विकेटने. यावेळेस बघा इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. आणि इथे मात्र पहा झेल टिपला जातोय तो एक्स्ट्रा कव्हरला. आणि इथे पलटवार केला तो कामोठे बी आणि त्याचबरोबर निखिलने. फलंदाज बाद, सुजित मैदानाच्या बाहेर.
पहिल्या बॉलवर चौकार आला आणि दुसऱ्याच बॉलवर मात्र वार केला तो निखिलने आणि फलंदाज सुजितला माघारी पाठवलाय. न्यू बॅटर आशिष आलाय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर सुजल गेल्या मॅच मध्ये देखील या दोघांची चांगली पार्टनरशिप आपण पाहिली होती आणि तीच पार्टनरशिप आता इथे आवश्यक असणार आहे. ते जिवा 11 गावदेव पेंदर टीमला घरच्या मैदानावर खेळायचंय, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळायचं, एक वेगळं दडपण असतं, एक वेगळं प्रेशर असतं आणि त्यांना निराश करायचं नाहीये. त्यांना मात्र आव्हान आहे तगडे समोर, ते कामोठे संघाचं, हे विसरून चालणार नाही. आशिष आलाय न्यू बॅटर स्ट्राईकवर. लक्ष 52चं 4 झालेत म्हणजे 48 अजूनही करायच्यात. पुढचा बॉल निखिलचा. अखो टप्प्याचा बॉल, एज लागली होती, बॉल गेला पाठीमागे, फ्लाय स्लिप कडनं चुकी झाली. 1 रन पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये पूर्ण होत असताना. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. या कुरघोड्या होणार आहे. आलेल्या बॅट्समनचं पावसाने स्वागत केलं होतं. जाता जाता बॅटची एज लागली आणि तिथे थोडीशी मिसफील्ड आपण पाहतोय विकेटच्या पाठीमागे, त्याचा फायदा उचलला. दोन्ही बॅटरने स्कोर पुढे सरकतोय. 6 धावा, 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 1 गडी माघारी परतलाय. लक्ष आहे 52 धावांचं. 24 बॉल मध्ये 52 धावा इथे बनवायच्यात. 6 झाल्यात म्हणजे अजून 46. 21 बॉल, हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र उडवलाय बॉल ऑन साइडला. बॉल चाललाय तो अगदी वाणिश लॉंगॉन सीमा पार आणि आशिषच्या बॅट मधना तडाखे बंद तडाखा षटकार. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस थोडासा राईज झाला, बॉल उसळी घेतली. बॉल सर विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. मग सिच्युएशन चेंजेस, कॅरेक्टर चेंजेस, रोल चेंजेस, डेस्टिनी चेंजेस, बट यू हॅव टू ट्रस्ट युअर सेल्फ. स्वतःवर तुमचा असायला हवा तो परिपूर्ण विश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स तुमचा असायला हवा उंचावलेला. आणि एका बाजूला कामोठे संघ त्यांनी प्रत्यय दिलाय पहिल्या सत्रामध्ये जिथे 51 उभारल्या त्यांनी, आणि या बाजूने आपण पाहतोय पुन्हा आगमन करतात त्यांचे गोलंदाज षटकार खाल्ल्यानंतर. पुढचा बॉल निखिलचा आशिष साठी. यावेळेस बघा साइडला अगदी क्रीज मध्ये खोलवर घुसले, बॉल नाही घुसवलं ते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. शेवटच्या बॉलवर आशिषच्या बॅटमधनं आला हा एक वंडरफुल अँड ब्युटिफुल षटकार. जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. खास करून पेंदर टीम साठी सपोर्ट करण्यासाठी दाखल झालेले आहेत. 18 चेंडू 34 धावा. रोशन आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. 18 चेंडू 34 धावा. 18 आल्यात, 52 करायच्यात. रोशन मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांनी मॅरेथॉन इनिंग साकारली होती पहिल्या इनिंग मध्ये 39 धावांची, आणि तो आलाय आता या निर्णायक षटकामध्ये, कारण त्याला इथे महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे विकेट काढण्याची. पहिला बॉल 18-34. यावेळेस कोलव्या टप्प्याचा बॉल मिसफील्ड झाली विकेटच्या पाठीमागे. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, नो स्टॉप, फरार. पहिल्या बॉलवर नशिबाची साथ आणि आला तो चौकार. आणि दोन्ही बाजूने आता तेच केलं जात आहे.
एका बाजूने विकेटसाठी प्रयत्न, धावा वाचवण्यासाठी प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूने धावा येऊ द्या, मग त्या कशा येऊ द्यात, आल्या पाहिजेत. ओ इथे बघा स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने गॅप मध्ये खेळलाय बॉल, मात्र इथे चांगल्या पद्धतीने स्टॉप केले असं प्रथम दर्शनी तरी दिसतंय खेळाडूच्या माध्यमातून. क्या बात आहे. चला चेक करा. आणि आमचे माजी सरपंच नितीन शेठ भोईर यांच्या वतीने सामना जर जिंकला पेंदर संघ तर 5,555 रुपयाचा पारितोषिक नक्कीच दिला जाईल. व्यासपीठावरती बरेच मान्यवर इथे उपस्थित आहे. आमच्या प्रवीण भोईर, हेमंत नांगरे सगळे मात्र या सामन्याला आवर्जून लक्ष केंद्रित करून मात्र पाहतात. आमचे सचिन कोपरकर, प्रशांत आंग्रे, उत्तम शेठ भोईर यांची स्पर्धा खऱ्या अर्थाने सफल होताना दिसते. चला चेक केलं जात आहे. जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल निष्पक्षपणे. येस, 2च धावा. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आपल्याला खेळाडूच्या माध्यमातून. निको होते त्या ठिकाणी. आता 16 बॉल आणि 28 ची गरज. 16 चेंडू 28 धावा. 24 आल्यात, 52चं लक्ष. 16 बॉल 28. पहिल्या बॉलवर चौकार आपण पाहिला होता. समाधानच्या बॅटमधनं समाधान भोईर करतो, ज्याला या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे नॉन स्ट्राईकला होता आणि त्याने मात्र पहिल्या 2 बॉलवर 6 धावा कुठल्यात. होम ऍडव्हान्टेज, घरच्या मैदानावर खेळतोय पेंदर संघ. नंगेच निराश करणार नाहीये तो खेळाडू समर्थकांना. दुसऱ्या बाजूने रोशन आता विकेटसाठी प्रयत्न करणार आहे. 16 बॉल 28 ची गरज. सामना बॅलन्स आहे. ओ फुल टॉस बॉल टाकला, इथे चुकी झाली आहे. बीमर घोषित केला स्क्वेअर लेग पंचाने. अबोव द वेस्ट साइड बॉल आणि बीमरवर आली सिंगल. धावा मिळाल्या मोफतच्या 2 आणि पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. कामोडे संघ चुकी करतोय. चुकी परवडणारी नाहीये अशा क्रुशल मॅच मध्ये. सेमीफायनलचा थरार तुम्ही पाहताय. फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय असणार आहे. मोफतच्या 2 धावा येताना पाहायला मिळतात. 16 बॉल आणि आता 26 ची गरज. 16 चेंडू 26 धावा. 26 झाल्यात. निम्म लक्ष पार झालंय. निम्म लक्ष पार करायचंय आणि फ्री हिटचा बॉल खेळतोय आयडियल कॅन्डिडेट मिस्टर आशिष, ज्याच्या बॅटमधनं 2 गगनभेदी षटकार तुम्ही पाहिलेत आणि तो आता स्ट्राईक वर आलाय. हा फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी, नामी संधी मोमेंटम पुन्हा प्राप्त करण्यासाठी आणि धावा वसूल करण्यासाठी. यावेळेस बघा अगदी स्लॉपशिप करण्याचा प्रयत्न हाणून पडला. गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. रोशन महात्रे एक परिपक्व अष्टपैलू खेळाडू. कामोठे बी संघाचा सातत्याने आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण कामगिरी करत राहिलाय. 15 बॉल आणि त्या 26 ची गरज. डॉट बॉल परवडणारे नाहीयेत ते पेंदर टीमला, कारण सेमीफायनलचा थरार आहे. जिंकला तर फायनल मध्ये प्रवेश. द्वितीय पारितोषिक आहे 50,000. प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा अगोदरच्याच फटक्याची पुनरावृत्ती केली आहे आशिषने आणि इथे बघा फसवत असताना प्रयत्न. 2 बॉलवर आपण पाहतोय कोणती धाव आली नाहीये. आता 14 बॉल आणि 26 धावांची गरज. आस्किंग रन रेट वाढत चाललाय, रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. डॉट बॉल परवडणार नाहीये. कामोडे संघाचे समर्थक मात्र इथे खुश होत असताना, कारण 2 डॉट बॉल आलेत. इथे बघा पाठीमागच्या बाजूने चांगला फटका, चांगलं टायमिंग आणि चांगली टेम्परामेंट दाखवतोय आशिष. ठोकला हा आपण पाहतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक उत्तुंग षटकार. वीस करायच्यात. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू 20 धावा. धावा आल्या. धावा आणि चेंडू मधलं अंतर कमी झालं या षटकाराच्या मदतीने. बघा ते म्हणतात ना की कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, मात्र गगन भरारीचं वेड ना मित्रांनो हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही आणि ते भरारीचं वेड आपण पाहतोय या फलंदाजांमध्ये निर्माण झालंय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. 13 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. चेंडू गाळ झालाय, त्यामुळे दुसरा चेंडू मैदानामध्ये येतोय. त्याची शहानिशा करतायत. मात्र काय सामना आहे. कामोडे संघ अजूनही संघर्ष करतोय. त्यांना पाहिजे विकेट आणि ती विकेट असणार आहे ती आशिषची.
ती विकेट जर ते प्राप्त करतात तर सामन्याला एक कलाटणी ते देऊ शकतात. तर पोंडा ग्रुप यांच्या वतीने पेंदर टीमला शुभेच्छा आहेत. त्यांचं आगमन झाले, त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 13 बॉल 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये चित्तथरारक लढत आहे. सामना अजूनही दुलायमान अवस्थेमध्ये. भले षटकार आला असेल, येणारे चेंडूचा डॉट टाकले ना गोलंदाजांनी तर कामोडे संघ इथे वर्चस्व प्रस्थापित कदाचित करू शकता. एक चेंडू आपण पाहतो इथे टाकायचा योग्यरित्या, कारण दबाव आता रोशनवर देखील असणार आहे. 13 बॉल 20 धावा, 32 झाल्यात, 52 करायच्यात. जीवा 11 गावदेवी पेंदर अगेन्स्ट कामोटे बी. सेमी फायनलचा थरार तुम्ही अनुभवताय. यावेळेस फटका फसला, आशिष नाही पोचणार, दूर राहिलेत. आणि इथे काय घडलंय, इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, पंचांकडे पाहिलं जात आहे. हिट विकेट साठी अपील केली गेली आहे आणि खेळाडूला देखील माहिती आहे त्याने स्वतःहूनच क्रीज सोडली आहे. आणि आता येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. डीजे 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 जबाबदारी पार पाडतोय. 12 बॉल 20 धावांची आता गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. समाधान भोईर इथे आपल्याला पाहायला मिळतोय संघर्ष करत असताना. 7 धावांवर तो खेळतोय आणि दैवात मात्र याला विसरून कसं चालेल. एक इकॉनॉमिकल स्पेल टाकण्यामध्ये हातखंडा असलेला हा गोलंदाज. जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें हो उबाल ऐसा खून चाहिए. ये आसमां भी आएगा जमी पे, फिर इरादों में जीत की गूंज चाहिए. 12 बॉल 20 दैवत मात्र सामना करतोय समाधान भोईर. 12 बॉल 20 सर्वांच्या नजर या मॅच कडे लागल्यात. पैंदर की कामोट आहे. 12 चेंडू 20 धावा. दैवत मात्र एक निर्णायक षटक असणार आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. खरं तर समाधान भोईर यांचे पिताश्री या क्रीडांगणावर उपस्थित आहेत. सामन्याचा तेही आनंद घेत आहेत. 12 चेंडू 20 धावा. डावपेच आखल्या जात आहेत, रणनीती आखल्या जात आहेत. आता कोणाची रणनीती होणार यशस्वी, कोण जाईल फायनल मध्ये आणि कोणाचा प्रवास थांबेल इथेच. 12 चेंडू 20 धावा. जीवा 11 गावदेवी पेंदर, समाधान भोईर. दुसऱ्या बाजूला कामोटे बी. दैवत मात्र दैवत विरुद्ध समाधान. 12 बॉल 20. पहिल्या बॉलवर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित कनेक्ट नाही झाला बॉल आणि ते सिंगल मिळते. लेग बायचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. बॉडीला बरंच झाला बॉल. आता 11 चेंडू 19 धावा. क्रिशला देखील एक चांगली इनिंग साकारावी लागेल. समाधान भोईरला चांगली साथ इथे द्यावी लागेल. पार्टनरशिप आता बनवावी लागेल. डॉट बॉल आणि विकेट आता परवडणारे नाहीये पेंदर टीमला. 11 चेंडू 19 धावांची आता गरज असणार या मॅच मध्ये. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 पर्व 6वा. अंतिम रात्र, अंतिम रजनी, सेमीफायनलचा थरार अंगावर मात्र शहारे आणणारा हा सामना आपण पाहतोय. 11 चेंडू 19 धावा. क्रिश पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय. दैवत मात्राचा सामना करतोय. लेफ्ट आर्म राऊंड आलाय. बॉलला लॉफ केलंय आणि इथे मात्र कॅच ड्रॉप डाऊन द ग्राउंड. रोशन मात्र असं म्हणतात ना, कॅचेस विन्स द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. कॅच ड्रॉप आली ती सिंगल. समाधान बोल आयला स्ट्राईकला. 10 बॉल आणि आता 18 ची गरज. स्कोर झालाय 34. सामना अजूनही बॅलन्स आहे. हे 4 चेंडू महत्वाचे. 10 चेंडू 18 धावा. दैवत मात्र लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा मारा करतोय. समाधान भोईर सज्ज होत असताना 10 बॉल 18 धावांची गरज. यावेळेस बघा लोअर फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली. बॉल गेला तो अगदी ऑफ साइडला. सिंगलच मिळणार. चांगली गोलंदाजी दैवत मात्रेची आपल्याला पाहायला मिळते. तोही आपल्या टीमसाठी, कामोटे टीमसाठी एक महत्वपूर्ण खेळाडू म्हणून नेहमीच राहिलाय. आता 9 बॉल 17 ची गरज.
येणाऱ्या 3 बॉलवर एखादा मोठा फटका जरी आला ना तर सामना खुला होईल पुन्हा एकदा. सध्या थोडंसं वर्चस्व कामोठे संघाने प्रस्थापित केलं या मॅच मध्ये, हळूहळू शिरकाव करायला सुरुवात केली आहे. मात्र गावदेवी पेंदर संघ होम ऍडव्हान्टेज आहे, कोणत्याही सनी सामना फिरू शकतो आणि ते कॅलिबर आहे क्रिश आणि समाधान भोईर मध्ये. 9-17 यावेळेस बघा फटका चांगला आहे, खेळाडू आहे आणि तो करणार नाही कोणती चुकी. रोशन मात्र यावेळेस आलाय तो बॉलच्या खाली आणि आली ती विकेट क्रिशची. आता 8 बॉल 17ची गरज. तो स्ट्राईक वर समाधान भोईर अजूनही स्ट्राईक पासून वंचित राहील. 8 बॉल आणि 17 धावा. थोडासा डिस्कशन, थोडासा कानमंत्र दिला जातोय नवीन बॅटर पंकजला या मॅच मध्ये. 8 चेंडू 17 धावा. काय रणनीती असेल येणाऱ्या 2 बॉल साठी? पंकज रिस्क घेणार, बिगिट करण्यासाठी जाणार की सिंगल काढून स्ट्राईक रोटेट करणार? काहीतरी रणनीती आखली गेली असेल. 8 चेंडू 17 धावा. समाधान भोईर आपण पाहतोय या मॅच मध्ये मॅच विनिंग नॉक पाहिजे त्याच्याकडून. पेंदर टीमला शेवटपर्यंत त्याचा क्रीडांगणावर थांबणं आणि दुसऱ्या खेळाडूची त्याला मिळालेली साथ हे विजयाचं सूत्र असू शकतं. ते जीवा 11 गावदेव पेंदर टीम साठी. दुसऱ्या बाजूला कामोटे बी दैवत मात्र धावून आलाय, विकेट काढली आहे. 8 बॉल 17ची गरज. टॉपेज बॉल हवेत, अजून एका विकेटची संधी आणि महत्वपूर्ण म्हणजे समाधान भोईर राहील रॉ स्ट्राईकला अजूनही. आता 7 बॉल आणि 17ची गरज. बॅट्समन साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 7 बॉल आणि 17ची गरज. हर्षद आलाय. हर्षद आता रिस्क घेणार या बॉलवर. विकेट साठी जाणार यामध्ये तिला मात्र शंका नाहीये, कारण शेवटचं षटक समाधान भोईर स्ट्राईक वर पाहिजे त्याला देखील. 7 बॉल 17. ओ इथे आपल्याला पाहायला मिळतोय बॉल गेला पाठीमागे, सिंगलला प्राधान्य दिलं नाहीये. डॉट बॉल आलाय. समाधान भोईरला स्ट्राईक पाहिजे. आता 6 बॉल आणि 17ची गरज आहे. आता सर्व काही आशा आणि आकांक्षा आणि विश्वास आहे तो पेंदर टीमचा, तो समाधान भोईर याच्या वर. आणि आता कामोटे बी संघासाठी कोणता असणार तो गोलंदाज, तो त्याला देणार आव्हान. 6 बॉल 17. कडवट हिंदुत्व ज्यांनी खरं तर अंगीकारलं आणि समस्त हिंदू खरं तर जनसमुदायाला खरं तर ते स्वीकारायला देखील लावलं, असं हिंदू हृदय सम्राट आणि हिंदू जननायक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपण पाहतोय संगीतबद्ध केलेलं, खरं तर त्यांच्या पक्षावर संगीतबद्ध केलेलं गीत त्यांच्याच नावाने आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन केलंय. शिवतेज मित्र मंडळ आणि गावदेवी सांस्कृतिक कला मंडळ पेंदर यांच्या वतीने स्वर्गीय जीवा समाधान भोईर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा. आणि आज आपण पाहताय समाधान भोईर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 6 बॉल 17ची गरज. तसं पाहायला गेलं तर आपण म्हणू शकतो 6 मध्ये 3 षटकार म्हणतात ते सोपे नसणार आहे, कारण आव्हान देत आहेत समोर ते मिस्टर नीरज. नीरज मात्र स्कोर झालाय तो 35. 52 करायच्यात. 6 मध्ये 17ची गरज. समाधान भोईरवर आता संपूर्ण पेंदरकरांच्या नजरा लागल्यात. नीरज मात्रे 6 बॉल 17 धावा.
मिड विकेट, लॉंग ऑन, वाइडिश, लॉंग ऑफ, पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, फ्लाय स्लीप, लेग स्लीप, डीप बॅकवर्ड, स्क्वेअर लेग. अशा पद्धतीची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना समाधानसाठी केली कामोटे टीमने. पहिला बॉल यावेळेस आडव्या बॅटने, दुसरीचा प्रयत्न होणार आहे. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न योग्य एंडला थ्रो केलाय कामोटे टीमने. बॅकअप आहे. ओहो हो हो, काय घडतंय. पेंदर संघाच्या अडचणीमध्ये वाढ होत असताना आता पाहायला मिळतोय आपल्याला. समाधान भोईर आलाय नॉन स्ट्राईकला. परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल आपण पाहिला हाताळत असताना नीरज मात्रे. 5 बॉल आता 16ची गरज. 5 चेंडू 16 धावा. हर्षद आता आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर सिंगल काढली नव्हती, समाधानने तो कॉल नाकारला होता आणि आता या बॉलवर सिंगल मिळाली आहे. 5 चेंडू 16 धावा. नीरज म्हात्रे त्यामुळे संघासाठी एक महत्वपूर्ण षटक हाताळतोय. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि इथे बघा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे की रनआउट आहे की नाही. सिंगल आली तर समाधान भोईर स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळेल. तर शहानिशा केली जाईल WTC लाईव्हच्या माध्यमातून. या बॉल पूर्वी समीकरण होतं 5-16. आता काय असेल समीकरण, थोडीशी धाकधूक वाटत असताना पंच शहानिशा करतील आणि त्यानंतर फेअर निर्णय जो काय असेल, योग्य निर्णय तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल निष्पक्षपणे. प्रेक्षक देखील एन्जॉय करतात या मॅचला. महत्वपूर्ण डिसिजन या मॅच मधील आहे. या सुंदर क्रीडा स्पर्धा. आज अंतिम रात्र आपण पाहताय. सेमीफायनलचा थरार. 2:56 आणि भरपूर गर्दी आपण पाहतोय क्रीडांगणामध्ये. जीवा मैदान पेंदर मध्ये आपण आहोत. इट्स OUT. आउट असेल बॅटर. हर्षद मैदानाच्या बाहेर. समाधान भोईर स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो नितीन भोईर. 6 मध्ये 17 पाहिजे होत्या, मग 5 मध्ये 16 होत्या. एक विकेट आली रनआउटच्या स्वरूपात आणि आता 4 बॉल मध्ये 16ची गरज पेंदर टीमला विजयासाठी. स्विंग अँड मिस कम्प्लिटली. पुनरागमन करत असताना कामोटे बी संघ इथे पाहायला मिळतोय. आता 3 बॉल 16 म्हणजे या बॉलवर चौकार किंवा षटकार कंपल्सरी पाहिजे, अन्यथा मात्र औपचारिकतेमध्ये हा सामना जाईल. 3 बॉल 16 समाधान भोईर ठोकावं लागेल आता इथे चौकार अन्यथा षटकार. इथे फटका फसलाय आणि फक्त सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न होत असताना बॉल मात्र फरार होतोय की काय. हो हो हो, श्वास रोखला होता कामोटेच्या संघाच्या सर्व समर्थकांनी आणि खेळाडू नाराज आहेत त्याच्यावर. चौकार गेला असताना तर मोठ्या शिव्या पडल्या असतात खेळाडूला. 2 धावा आल्यात. आता 2 बॉल 14ची गरज आहे. आता जर तर मध्ये हा सामना गेलाय, जर असं झालं तर, जर नो बॉल आला, नो बॉलवर षटकार आला तर, पुन्हा एक अतिरिक्त धाव मिळाली तर, आणि पुढच्या बॉलवर षटकार आला तर, जर दरला क्रिकेटमध्ये स्थान नाही. प्रेडिक्शन मात्र 99 वेळा फेलच होतात. 2 बॉल 14. चांगली पुनरागमन केलं होतं पेंदर टीमने, मात्र कामोडे टीमचा मात्र इथे कौतुक करावं लागेल. पुनरागमन केलं त्यांनी या मॅच मध्ये पूर्णपणे. आणि इथे क्लीन बोल्ड. आता उरलेल्या अशा पेंदर संघाच्या संपुष्टात. समाधान भोईर जाईल मैदानाच्या बाहेर.
एका बॉलचा खेळ बाकी. आणि क्रिकेट म्हणजे खरं तर हार जीत हा क्रिकेटचा भाग आहे. कधी तुम्ही जिंकता, कधी तुम्ही पराभूत होता. तर कामोडे संघाच्या खरं तर गेम प्लॅनिंगचं कौतुक आहे. अभ्यास पूर्ण तो मैदानामध्ये उतरला हे निश्चित. आणि चला मात्र फायनलचं तिकीट पक्क करतोय तो अर्थातच कामोडे बी संघ. अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन 39 धावांची मॅरेथॉन इनिंग 14 बॉल मध्ये साकारली तो रोशन म्हात्रे ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया खेडूतपाडा आणि त्याचबरोबर कामोडे टीमला. आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये करता समालोचक करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही आमचे मार्गदर्शक आणि रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि फायनल मॅच साठी पाहूया आपण खेडूतपाडा